सध्या गरम एवढं वाढलं आहे ना, तर आमच्या बाळाची पण खूप चिडचिड व्हायची. त्याचे केस पण मोठे वगैरे झालेले आहे. अंघोळ वगैरे केलं केस पुसून देत नव्हता, काहीच नाही. तर म्हटलं चला आज त्याचे केस कापून आणूया. आणि शेट पण नव्हते सोबत, एकटीच होती. तर मस्त घरात निघताना बाळाला रेडी वगैरे केलं आणि चप्पल घालायची होती त्याला, तर त्याने माझ्या हातामध्ये सँडल आणून दिली. धर धर धर. मस्त त्याला सँडल वगैरे घातलं. तर त्याला वाटलं मम्मा मला कुठेतरी गार्डनला किंवा बाहेर घेऊन चालली आहे. खूप मस्त आहे ना, जेव्हा निघाला ना खूप भारी एकदम हसत 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 निघाला. आणि त्याला माहितीच नाही की मी त्याला कुठे घेऊन जात आहे. जेव्हा आम्ही सलूनमध्ये आलो तेव्हाही त्याला काय कल्पना नव्हती. तिथे गेल्यानंतर जेव्हा केस कापायची वेळ आली, बापरे, त्याने तर पूर्णपणे धिंगाणा घातला. आणि माझ्यासोबत आज शेट नाही, तर मला एकटीला त्याला हँडल करायचं होतं. तर कसं बस त्याला मी हँडल केलं आणि त्याला मी डायरेक्टली म्हटलं, भाऊ कोणता कटबीट नको मारू बाबा, आपला झिरो मशीन फिरवून आम्हाला जाऊ दे बाबा. त्या पोराच्या डोळ्यातलं पाणी बघून ना पूर्ण जीव कासावीस होऊन जातो. आता जे कोणी आई आहे त्यांना माहितीच असेल आपल्या लेकराच्या डोळ्यात पाणी पाहिलं कसं आपलं एकदम, मी काय बोलू कोणत्या भावनामध्ये. तर कसे बसे पटकन 2-5 मिनिटात केस कापले आणि पटकन आम्ही घरी आलो. आंघोळ वगैरे घातली, त्याला स्वच्छ असं मस्त झोळीत झोपल. पण इथं तर बाबासाहेबांनी मला ड्युटीलाच लावलं. त्याला मी नेलं केस कापायला, 1.5 ते 2 तास त्यांनी माझ्याकडून झोका घेतला. काही केल्याने पोरगं झोपत नव्हतं. मी गाणं म्हणते तर तो पण माझ्या सुरात गाणे बोलायला चालू झाला. असा कसा बस आमचा आजचा दिवस गेला.